नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या लेटेस्ट प्रोमो मध्ये आपल्याला असं बघायला मिळतंय. वसू आत्या नंदिनीला म्हणत असतात की तुझा पुरावा तर पलटला नंदिनी, असं म्हणत ते तिच्याकडे पाहूनही हसतात. रम्या सुद्धा नंदिनीकडे बघत हसत असते, परंतु काव्या म्हणत असते की आता येणारी वेळच सांगेल. आम्ही दोघी मिळून तुमचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणू. आणि या सगळ्या गोष्टी गणपती बाप्पाच्या समोर चालू असतात. आणि काव्या आणि नंदिनी त्यांच्या हातामध्ये निरंजनाचं ताट असतं त्यावर हात ठेवून शपथ घेतात वसू आत्याचा खरा चेहरा समोर आणायचा. तेव्हा नंदिनी आणि काव्याच्या हातावरती पार्स आणि जीवा सुद्धा हात ठेवतात आणि ते त्या दोघींना म्हणत असतात की आम्ही पण तुमच्या या लढ्यामध्ये सामील आहोत. आणि बघा, या खऱ्याच्या लढाईला गणपती बाप्पांचा सुद्धा आशीर्वाद मिळालेला आहे. आणि त्याच वेळेस मिथुनला त्याच्या फोनमध्ये खूप मोठा पुरावा सापडतो. मानिनी आणि विक्रमच्या लग्नाच्या वाढदिवसा दिवशी पिहू व्हिडिओ रेकॉर्डिंग करत असते. तेव्हा पिहू आणि वसू आत्या यांच्यातलं संवाद बोलणं रेकॉर्ड झालेलं असतं आणि ते पण व्हिडिओ रेकॉर्डिंग झालेलं असतं आणि तो व्हिडिओ मिथुन सगळ्यांना दाखवतो. मानिनी, विक्रम, पार्थ, नंदिनी, जीवा, काव्य ही तिथेच असतात. सगळे तिथे असताना मिथुन तो व्हिडिओ दाखवतो. त्या व्हिडिओमध्ये पिहू बोलत असते की मावशी, मी हे ऐकलं की तू दीपकला सांगून नंदिनी वहिनींना किडनॅप केलं. आता वसुंधराचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आलेला असतो, त्यामुळे तर ती खूपच घाबरलेली असते. काव्य मात्र खूपच चिडलेली असते. काव्य वसूला म्हणत असते की आम्हा चौघांचे आयुष्य तुम्ही बर्बाद केलेले आहेत, मी तुम्हाला काही सोडणार नाही, असं म्हणत काव्य वसुंधराचा डायरेक्ट गळाच पकडते. आणि अशा पद्धतीने नंदिनी खोटं बोलत नाही हे अखेर सगळ्या घरच्यांना कळतं. आता विक्रम नंदिनीची माफी मागणार आणि त्याला खूप लाजल्यासारखं होणार. आपण किती आणि काय काय बोललो नंदिनीला. असेच मालिकेचे पुढील अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.